तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज म्हणजे खूप दिवस झाले मला व्हिडिओ टाकायला, कारण की कॉलेजमध्ये सबमिशन चालू होतं, त्याच्यामुळं मला काही वेळ भेटला नाही व्हिडिओ टाकायला. आणि आज आम्ही बीबी का मकबरा बघायला चाललो आहे. तर चला. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे फॉरेनर. खूप गर्दी मित्रांनो, इथं पण खूप लोक आलेले बीबी मकबरा बघायला. तिकीट काढायला लागतं. आम्हाला वाटलं फुकट भेटून, पण फुकट नाही बरं का मित्रांनो, फुकट नाही तर काही त्यासाठी याचं पैसे शिल्लक घेऊन यायचा फक्त. पहिली गोष्ट रिक्षावाल्याला द्यायला पण सुट्टे घेऊन या आणि कॅश घेऊन येत जा. तुम्ही फोन पेच्या भरोश्यावर आम्हाला तर आता काय इथं आलो, आता बोर होतं एकदम. मध्ये जायचं सोबत आलो ते चालेल, आम्हाला आणखी भेटले नाही. हा ना, आम्हीच लवकर आलो. जाऊ थोड्या वेळानं आता मध्ये. तो मध्ये तिकीट वगैरे घेऊन आपण. चला, आपण तिकीट विचारून येतो कसं आहे कसं नाही. तिकीट विचारू तोपर्यंत. कपलसाठी असलं पाहिजे ते मित्रांसाठी. पाठीमाग पाहू शकतो तुम्ही बीबी मकबरा आहे. इकडे पोरं बसले आमच्या तोंडाकडे पाहत आहे. त्याला काही कामाने म्हणतो. आम्ही खूप मोठे ब्लॉगर पण आहे. आपण आम्ही छोटे असंच कुठं बनवतो फक्त बस. फॅमिलीसाठी बसासाठी असं गार्डन टाईप आहे थोडं मित्रांनो. आपल्या बेबी केअर रूम. बेबी वैभव तुला टाकून द्या बेबी केअर रूम मध्ये. वैभवला रूम मध्ये टाकायचं आपल्याला. पॉपकॉर्न इथे सगळं म्हणजे फॅमिलीसाठी एकदम टाइम स्पेंड करायसाठी एकदम मस्त जागा आहे. पूर्ण गार्डन एकदम असं फ्रेश वाटतं. गावाकडची फील येते थोडी मस्त वाटतंय. चिंचा झाड चिंचा पण आहे, पण त्या पिकल्या नाही यार. चिंचा पण खूप आहे मस्त. बट भारी आहे मित्रांनो. इथं मस्त फॉरेनर वगैरे आलेले, त्यांची मजा घ्या आपण थोडी. थांबा, भेटले पाहिजे फक्त फॉरेनर. का इकडे आहे का तिकीट? हा इकडे आहे. हे तिकीटचा हाऊस. तिकीट काय ते? तिकीट घर. या तिकीटला पण घर आहे, आपल्याला घर नाही. हे इथलचा पूर्ण असा याचा मॅप आहे मित्रांनो. मॅप पाहू शकता तुम्ही बीबी मकबराचा. आपण आता इथं आहे तिकीट घरमध्ये. इथून आपल्याला जायचंय. किती दूर आहे बघा ती. चलो, तिकीट घेतलं. तिकीट कुठे आहे? तिकीटच नाही घेतलं. तिकीट घेऊ थोडा वेळा ना. फॉरेनरचा चांगला स्कॅम करताय, कारण की जे म्हणजे प्रॉपर इंडियाचे आहे ना, त्यांचे 25 रुपये तिकीट आहे. आणि जे फॉरेनर आहे का, त्यांच्यासाठी 300 रुपये तिकीट आहे. चांगलं लुटून घेतात ना. आपल्या भारताचा फायदा झाला पाहिजे ना. बरोबर आहे हे की नाही वैभव? खरे डायरेक्ट डिफरन्स पाहून तुम्ही किती. आपल्यासाठी फक्त 25, त्यांच्यासाठी 300 रुपये. आम्ही उन्हामुळे काय दिसते. तुम्ही कधी येशाल ना बीबी मकबरा, तर फक्त संध्याकाळच्या टाइमला याचं, इव्हिनिंगच्या टाइमला आहे 4च्या नंतर. कारण की इथं आता आहे ना इतकं म्हणजे ऊन लागतंय आणि खूप बोर वाटतंय. त्याच्यामुळे ना इव्हिनिंग टाइमला थोडा कसं एन्व्हायरमेंट एकदम भारी असतं. आणि जरा सावली असल्यामुळे काय होतं माहिती का, जास्त वाटतं. हा फील पण चांगलं येतो. आणि ना चांगलं वाटतं फिरायला, एक्सप्लोर करायला वगैरे. त्याच्यामुळे दुपारच्या वेळेस कधीच येऊ नका. आम्ही आलोय दुपारच्या. एक तर ऊन पण लागतंय आणि खूप असं एकदम याच्यासारखं होतंय. आम्ही तुम्हाला सांगू आमचा अनुभव कसा आहे. हा ना, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आपला. एक मंदिर दिसलंय, तोपर्यंत थोडा वेळ, तोपर्यंत आपण या मंदिरातून जाऊन. मंदिर आहे, चला. तर हे असलं मंदिर आहे. मंदिरचा गेट सध्या बंद आहे. बघू आपण. मूर्ती आहे देव, असली मूर्ती. वैभव दर्शन घेतो आता. इथं याच्यामध्ये मंदिरामध्ये एकदम असं थंड असं फ्रेश वाटतं एकदम. बाहेर एकदम असं उन्हातून आलो आता. इथं मस्त एकदम सावली वगैरे, मस्त झाडं आहे इथं बघा किती भारी, म्हणजे किती भारी केलं इथं मस्त झाडाखाली मस्त घर वगैरे बनवलेलं आहे. एकदम असं थंड एकदम फ्रेश वाटतं इथं. असं वाटतं की बाहेरच नका जाऊ आता. मस्त आहे. इकडं आहे एरिया बघा, पूर्ण असं उन्हाळ्या टाईप फील येते. चाललो बँक ट्रान्सफर. आता तिकीट घ्यायला चाललो आम्ही. आले पैसे इथे पहिले गेलो होतो बरं का. तुम्ही कॅश घेऊन कॅश महत्वाची. कॅश आम्ही पूर्ण फोन पे घेऊन आलो. आता इथं आता एक केलं त्याला मागणं पडतंय कॅश द्या म्हणून. एक मिनिट. हेडफोन लावू आपण. गाणे असले की मजा येते. पहिले आलो होतो आम्ही इथं, पण ते म्हणे की ऑनलाईन पण त्यांच्याकडे. पण काय होतं माहिती का, ऑनलाईन एकदम खूप डिटेल फिल करावं लागतं तिथं. त्याच्यात तितका टाइम लागला होतो म्हटलं, त्याच्यापेक्षा कोणाकडून घेऊन. आता आलो कॅश घेऊ आता तिकीट. अरे डावला पण तिकीट घ्यायला. पहले से ही सात हो गए. वैभव तिकीट घेतो इथं. हे ऑनलाईन साठी आहे, पण इथं भरपूर डिटेल फिल करावं लागतात. त्याच्यामुळे म्हटलं कॅश घेऊन आपण. ईमेल आयडी, मोबाईल नंबर, नाव
तिकीट इथलचे वैभव तिकीट घेऊन आलाय. चला चला आता मग बरं पाहायला आपण चाललो आता मग बरं पाहायला आता जाऊ. फॉरेनर वगैरे भरपूर इथं त्यांचे चांगली लूट चालू होतं. 300 रुपये आपण मस्त 25 रुपयामध्ये मस्त यायचं. 25 रुपयामध्ये बघायचं. हे बघ फॉरेनर कॅश घेऊन या कॅश. हा मेन गोष्ट आहे त्याची अशी की फक्त कॅश घेऊन येतो सोबत बस बाकी काही नाही. आता गेटमध्ये इथं बॅग वगैरे काही अलाउड नाही. म्हणजे डब्बा वगैरे जर तुम्ही जर काही टिफिन वगैरे घेऊन येत असाल तुम्हाला बाहेर खावं लागणार आहे. जर इथं जर तुम्ही खाल्ला म्हणजे 500 रुपये फाईन लावता ते. त्याच्यामुळे जरा हा इथलचा ना जरा आता इतकं काही हे नाही. पावसाळ्यात एकदम भारी असतं कारण की इथलचं आता उन्हाळ्यासारखं फिरतं पूर्ण. कारण की ना पूर्ण गवत वगैरे सगळं वाढलेलं इथलचं. हिरवं वगैरे काहीच नाही. फक्त मोठ्या मोठे झाडं तेच जर खालचं हे पण हिरवं असतं ना एकदम भारी वाटलं असतं. अजून खूपच उन्हाळ्याची फिरत इथं. तर आता आपण एंट्री करणार मध्ये. तिथे दाखवा लागतं का तिकीट? गेट हो तिकीट घेते का लगेच? हो. आता आम्ही एंट्री करून आलेलो आहे. बघू शकता तुम्ही समोर एकदम भारी दिसतंय वगैरे असं वाटतंय ना. आता पाणी नाही येतं काहीच नाही. इथलचं एरिया बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं वाटतंय. तर आलोय आम्ही आता मध्ये. इथं आता पाणी वगैरे काहीच नाही असतं. इथं पाणी वगैरे असतं मस्त. इथं जे पावसाळ्यामध्ये एकदम मस्त पाणी वगैरे असतं. पण आता काय आपलं नशीबच खराब आहे. सगळं वाढलेलं वगैरे. इथं टायमिंग चुकली आमची यायची कारण की इथं काही हा उन्हाळ्यामध्ये फोटोग्राफी क्लब नाही आपला आता नाही. आता वरती जाऊया आपण. पाहायला किती मोठा मोठा लय. वरतून तुम्ही दृश्य बघू शकता इथलचं किती भारी आहे. हो बघू शकता तुम्ही. हे चप्पल काढा लागतं बाहेर. चोरी मागे आपले आपल्याला मागे चोरी जायचं नाही. आपले चप्पल एकदम खूप महाग आहे. त्याच्यामुळे कसं आहे चलो चप्पल वगैरे काढले आपण. अरे गरम आहे खाली चटका बसतोय. हे खाली काय खाली गुफा आहे काय इथं कशाचे? मला नजर बघू शकतो इथून. पैसे बाबा सगळे एवढे. बॅक साईडचा व्ह्यू. ती गणपती टेकडी आहे इकडे बघू शकतो तुम्ही. इथं फोटो काढायचे बाबा मित्रांनो. बॅक साईड बीबी का मकबऱ्याची पाठीमाग असं. अरे भारी रे इकडं करे असा एरिया मित्रांनो. पाठीमागून या साईडला पण यार पूर्ण वाढलेलं आहे सगळं. ती हनुमान टेकडी ती. हिचं बांधकाम चालू वाटतं अजून काय. मित्रांनो माझ्या दिसत आहे ते बौद्ध लेणी वगैरे. तिथं गुफा आहे त्या डोंगरामध्ये एकदम. मित्रांनो इथून बॅक साईडचा बघू शकतो एकदम भारी वाटतं एकदम. पूर्ण व्ह्यू बघून घेतो एकदम. खाली मस्त फोटोशूट चाललेलं मित्रांनो. आपण पण काढू तरी असे फोटो. हा काढू ना. स्ट्रक्चर बाकी भारी एकदम. म्हणजे असं पितळाच्या याच्यामध्ये हे केलेलं इथं काम. असं पितळ आहे पूर्ण लाकडावरती पितळाच्या याच्यावरती केलेलं आहे. हे रस्टिंग झाली थोडीशी. हे राशी होती रस्टिंग. हे बघा मित्रांनो किती भारी एकदम. म्हणजे पितळावरती एकदम कोरीव काम केलेलं आहे. फुलं वगैरे डिझाईन वगैरे मस्त एकदम जुन्या काळातलं एकदम असं भारी आहे. आता मग बरं बघून आम्ही आता चाललेलो वापस.
भारी होता. पण इथं संध्याकाळच्या टायमाला आलं पाहिजे, कारण की दुपारी येऊन इतकं फोटो पण बरोबर येत नाही. आणि ना पाहण्यासाठी क्राऊड बघा किती आहे. खूप लांबून लांबून येतात सगळे पाहायला इथं बिबेक मकबरा. कारण की एक ऐतिहासिक स्थळ म्हणून, संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक स्थळ म्हणून गेला तर मुलांचा लांब व्हायची ट्रिप वगैरे पण येते इथं. आता बिबेक मकबरा वगैरे पण चाललोय. मार्केट एरिया बघा एकदम मस्त आहे. भारी भारी सामान भेटतं इथं. तुम्हाला शॉपिंग वगैरे करायचं, शॉपिंगसाठी पण एकदम मस्त जागा आहे.